बातमी टोरेस कंपनी संदर्भात आहे। टोरेस फसवणूक प्रकरणामधील मुख्य आरोपींचा शोध सुरू असताना त्यांनी बल्गेरियामध्ये देखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। दुकान थाटल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करत आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या भागामधील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचं नुकसान केल्यानंतर फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये देखील टोरेस प्रमाणे गुंतवणूक योजना राबवण्यास सुरुवात केली। त्यासाठी नव्या नावाने शोरूम उघडली आहेत। माहितीची पडताळणी सुरू असून आवश्यक कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय। युक्रेनियन नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने हा सर्व कट रचला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या सहकारी नयन कारेकर। नयन, काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात? टोरेस फसवणूक प्रकरणात आपल्याला माहिती आहे की राज्यभरातल्या अनेक ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे। आणि या प्रकरणात ते जे युक्रेन मधले 8 नागरिक आहेत आणि एक तुर्कस्तान मधील नागरिक आहे जो फरार आहे, त्यांचा सगळा शोध सुरू आहे। आणि हा जो आंतरराष्ट्रीय सगळा शोध सुरू असतानाच पोलीस खात्याला एक महत्त्वाची बातमी हाती लागलेली आहे की बल्गेरिया मध्ये सुद्धा टोरेस कंपनीने आता नव्याने एक त्यांची शाखा उघडलेली आहे आणि तिथे एक नव्या नावाने ते व्यवसाय करत आहेत। आणि तिथे सुद्धा जसं त्यांनी मुंबई मधल्या अनेक ठिकाणी ब्रांचेस ओपन करून घोटाळा केलेला आहे, तसंच तिथे सुद्धा अनेक नागरिकांना मोठी आमिष दाखवून तिथे सुद्धा त्यांनी अशा प्रकारे व्यवसाय सुरू केलेला आहे। आता या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखा सुद्धा तपास करत आहे की त्या तिकडच्या लोकांची काही लिंक इकडे लागते का, त्या जेणेकरून जे फरार आहेत टोरेस प्रकरणामध्ये त्यांना पकडता येईल। कारण की टोरेस प्रकरणातल्या सर्व आरोपींचा अजून पत्ता न लागल्यामुळे जी मोठी गुंतवणूक झालेली आहे ती रिकव्हर करण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण होते आहे। त्यामुळे सर्व आरोपींचा शोध लागल्यानंतरच हे पैसे आणि जो दागिने वगैरे हा सगळा व्यवहार आहे तो कुठे लपवण्यात आलेला आहे टोरेस मधल्या आरोपींकडून, त्याचा सगळ्याचा खुलासा करण्यात येईल। अगदीच धन्यवाद नयन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।